नमस्कार मित्रांनो. डिसेंबर महिन्यामध्ये 4 योजनाची लास्ट तारीख आहे मित्रांनो, आणि त्या तारखा कोणत्या आपण ते बघणार मित्रांनो, आणि त्या 4 योजना नेमकं कोणते ते पण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार मित्रांनो आपण. तर बघा, त्या 2 तारखा त्यांनी डिक्लेअर केलेले मित्रांनो. तर पहिली जी तारीख आहे 15 डिसेंबर आणि दुसरी जी तारीख आहे मित्रांनो ती 31 डिसेंबर. 15 तारखेला एक योजनेची लास्ट तारीख आहे मित्रांनो, आणि जी 31 डिसेंबर आहे ती 3 योजनेची लास्ट तारीख आहे मित्रांनो. तर नेमकं त्या योजना कोणत्या त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुरू करूया मित्रांनो. तर बघा, पहिली जी तारीख आहे मित्रांनो ती आहे 15 डिसेंबर. त्याच्यामध्ये तुम्ही रब्बीचा जो पीक विमा आहे मित्रांनो तो 15 डिसेंबर पर्यंत भरू शकता मित्रांनो. 15 डिसेंबरच्या अगोदर सुद्धा भरून घ्या मित्रांनो, कारण काय माहिती का, सध्या साईड जी आहे ती सुरळीत चालू आहे. नंतर साईडनं जर लोड घेतला, सर्व्हर इश्यू आला तर तुमचा विमा भरला जाणार नाही मित्रांनो. त्याच्यानंतर आता बघा, जे राहिलेले 3 योजना मित्रांनो त्या नेमकं कोणते कोणते बरोबर. आता पहिली जी योजना मित्रांनो लाडकी बहीण योजना आहे. लाडकी बहीण योजनेची जी केवायसीची लास्ट तारीख मित्रांनो ती 31 डिसेंबर दिलेली. तर बघा, बरेच जणांचं असं म्हणणं की बाबा आमचे लाडके बहिणीचे पैसे आणखी येत नाही, आम्ही केवायसी केली, सगळं झालं, आमचं येत नाही. परंतु जोपर्यंत त्याचं मूळ डाटा, जोपर्यंत केवायसी वगैरे सगळं होत नाही पूर्ण कंप्लीट, तोपर्यंत ज्याचे बंद त्याचे बंदच राहील. आणि कदाचित जे चालू आहे त्याचे चालू सुद्धा नंतर केवायसी झाल्याच्या नंतर बंद होऊ शकते. कारण काय माहिती का, बऱ्याच जणांना जन्मतारखे एडिट करून कमी असले तर वाढून लाडकी बहीण चालू केलेली आहे, ज्याचे जास्त होते त्यांनी कमी करून लाडकी बहीण चालू केलेली. असे जे मित्रांनो त्याच्यात जर डिटेक्ट झाले तर त्याचे बंद होणार आहे, आणि जे रेग्युलर चांगले असन चालू असन समजा त्याला येत नव्हते तर त्याचे कदाचित चालू सुद्धा होऊ शकते. आता बघा, त्याच्यानंतर दुसरी जी योजना मित्रांनो त्या 3 मधली ती जी आहे मित्रांनो HSRP नंबर प्लेट. तर त्याची सुद्धा 31 डिसेंबर लास्ट तारीख आहे मित्रांनो. तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन करू शकता किंवा एखाद्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन तिथं सुद्धा ऑनलाईन करू शकता मित्रांनो. बऱ्याच जणांकडे आरसी बुक नाही आहे, बऱ्याच जणांना गाडी घेतलेली आहे परंतु दुसऱ्याच्या नावावर आहे. मग त्याचं कसं करायचं, आरसी बुक नाही आहे, नुसता नंबर आहे. तर बरेच सीएससी सेंटरवाले असे मित्रांनो की ते तुम्हाला आरसी बुक काढून देतील किंवा नंबरवर सुद्धा तुम्ही ते ऑनलाईन करू शकता मित्रांनो, आणि ती पावती घेऊन तुम्ही त्या HSRP नंबर प्लेटचं जे सेंटर आहे ते जाऊन ते तुमची नंबर प्लेट बसून घेऊ शकता. परंतु याला एप्रिल 2019च्या अगोदरच्या ज्या गाड्या आहे ना मित्रांनो, त्याच गाड्याला काय माहितीये का, नंबर प्लेट घ्यायची आहे. त्याच्यानंतरच्या ज्या गाड्या आहे मित्रांनो त्याला ऑनलाईन करायची गरज नाही, आणि ते ऑनलाईन सुद्धा होत नाही. त्याच्यानंतर आता राहिली लास्ट योजना कोणती माहितीये का, आधार आणि पॅन लिंक करण्याची. तर बघा, आधार पॅन लिंकिंगची तारीख ही जवळपास 2-4 वर्षापासून वाढतच आलेली आतापर्यंत. परंतु आता त्यांनी एक डेडलाईन दिलेली. काय माहितीये का, त्यांनी आता अंतिम चेतावणी म्हणजे अशी दिलेली की बाबा, जर तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत जर तुमचं आधार पॅन दोन्ही लिंक केलं नाही तर तुमचा जे पॅन कार्ड आहे मित्रांनो काय होणार आहे माहिती का, निष्क्रिय होणार आहे. म्हणजे तुमचं ते बाद करून देणार, तुम्हाला ते कुठं वापरायला जमणार नाही. त्याच्यामुळे आधार पॅन लिंक तुम्हाला करणं गरजेचं आहे. आता बरेच जण म्हणतील की बाबा माझं आधार कार्ड लिंकिंग नाही, कसं चेक करायचं, इन्कम टॅक्सच्या डिपार्टमेंट पोर्टल जे मित्रांनो त्याच्यावर जायचं, तिथं जाऊन आधार पॅन लिंकचं स्टेटस चेक करायचं. ते जर असेल तर तुम्हाला दाखवून, नसेल तर तुम्ही ते पुढची प्रोसेस करून घ्यायची. आणि त्याचं जे चलन आहे मित्रांनो त्याचं जवळपास मला वाटतं 1000 रुपये कटते, आणि प्रोसेसिंग फीस जे ग्राहक सेवा केंद्रावर असेल ते तुमच्याकडून 100 रुपये एक्स्ट्रा घेतील, कारण त्याचे फॉर्म भरण्याचे चार्जेस. त्याच्यानंतर आता बरेच जण म्हणतील की बाबा आम्ही जुनं पॅन कार्ड काढलेले, आमचं त्या टायमाला आधार नव्हतं, आम्ही मतदान कार्डवर काढलेलं आहे, आम्ही टीसीवर काढलेलं आहे, तर मग आमचं कसं. तर तुम्हाला सुद्धा ते आधार पॅन लिंक करणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण ते तुम्हाला लिंक केल्याशिवाय ते पुढं भविष्यामध्ये चालू राहणार नाही. म्हणून तुम्ही ते लवकरात लवकर लिंक करून घ्या, म्हणजे काय माहिती का, ते बंद होणार नाही. आणि भविष्यामध्ये कदाचित तुम्हाला त्या आधारवर किंवा तुमच्या डॉक्युमेंटवर पॅन कार्ड सुद्धा काढता येणार नाही, असं सुद्धा होऊ शकतं. त्यामुळं तुम्ही काय करा माहिती का, तुमचं आधार पॅन लिंक करून घ्या. फ्युचरमध्ये त्याच्यावर काहीतरी निघन सोल्युशन, कदाचित बंद जरी झालं तर तुम्हाला दुसरं काढता येईल, परंतु काही सांगता येत नाही. आता बऱ्याच जणांचं काय माहिती का, पहिलं जर पॅन कार्ड काढलेलं असलं मतदान कार्डवर म्हणा किंवा टीसीवर जुनं, तर त्याला आधार कार्डवर डबल दुसरं पॅन कार्ड निघतं, 2-2 इश्यू होते नंबर, काही नाही. पण काय असतं माहिती का, जर गव्हर्नमेंटकडे तुमचा एक डाटा असेल आणि तुम्ही दुसरा द्याला, डिटेक्ट झाला तर तुम्हाला 10,000चा फाईन लागतो मित्रांनो. आता हे बरेच जण म्हणतील की माझ्याकडे, मला तर नाही लागला. होऊ शकतं कदाचित डिटेक्ट झालं, जर काही प्रॉब्लेम आला तर. असं नाही की 100% लगेच होतं ताबडतोब, तसं काही नसतं. तर मित्रांनो, या 3 योजना ज्या होत्या त्याची 31 डिसेंबर लास्ट तारीख आहे. कोणती कोणती, लाडकी बहीण योजना, त्याच्यानंतर HSRP नंबर प्लेट, त्याच्यानंतर आधार पॅन लिंक, आणि त्याच्यानंतर बीपीक विम्याची तारीख आहे मित्रांनो ती जी आहे ती 15 डिसेंबर आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे सगळं करून घ्या मित्रांनो तारखेच्या नंतर. सर्व्हर चलतं नाही चलतं मग काय होतं, आपलं नुकसान होतं. त्यामुळं वेळेच्या आत हे करून घ्या. धन्यवाद.